एकूण 108 अशी छोटी छोटी शिवलिंग आहेत आणि मध्ये हे सुंदर असं भला मोठं असं शिवलिंग आहे। नमस्कार मंडळी, मी अमित रसम माध्यम वाईटी या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। तर मंडळी, आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट आणि आता आपण जाणार आहोत तुळजापूर। तर तुम्हाला आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुळजापूरचं दर्शन घेता येणार आहे। चला तर मग जाऊयात तुळजापूरच्या दर्शनाला। मंडळी, आता आपण आलेलो आहोत तुळजापूरला आणि जवळपास दुपारचे 12:30 झाले आणि आता मातेचं दर्शन आता आपण तुळजापूरच्या घेऊया। आपल्या बऱ्याच लोकांनी बरीच खरेदी केली आता। हां, काय आहे? ओटी आहे इथे। देवीला लागणारी ओटी हे इथे मिळते आणि ती आता आपण घेऊन मंदिरात जाणार आहोत। एकदम किल्ल्यात प्रवेश केल्यावर का वाटला? हा समोर आहे यज्ञ मंडप। हे आहे लक्ष्मी नरसिंह मंदिर आणि श्री मल्हारी मार्तंड मंदिर। सुंदर असं छोटंसं दत्तगुरूंचं मंदिर आहे। किल्ल्यांवरचे असे दरवाजे आहेत। हा एक किल्लाच आहे, त्या किल्ल्यावरती हे मंदिर आहे। नाही नाही काय आता त्याच्यामुळे ते दर्शन बाहेर नाच देतात म्हणजे असं। हो, मुखदर्शन मग मुलं काय मंडळी, गाभाऱ्यामध्ये काहीतरी काम असल्यामुळे आपल्याला दर्शन घेता येणार नाहीये। आपलं बॅड लक म्हणायचं। दुसरी गोष्ट, प्रत्येक व्यक्तीला 3-3 तास तरी जात आहेत दर्शनासाठी। त्यामुळे आपण धाकट्या देवीकडे आपण आता आलेलो आहोत, तिचं दर्शन आता आपण घेणार आहोत। आणि आई भवानी ही निद्रावस्थेत देखील आहे, त्यामुळे आता आपण धाकट्या देवीकडे आपण आलो आहोत आणि तिथे आता आपण देवीचं दर्शन घेतो।
जय देव जंगलमूर्ति मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामनावती जय देव रत्नाखाची दहालूरी मुरा चंदनाची ओटी कुंकुम केशवरा हिरे नळी पोचवरा वृंदन चढपुरी हरिया जय देव जंगलमूर्ति दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामनावती जय देव लंबोदर पितांबर फणी वंदना चढ सोंड वक्र तुणने दास रामाचा वटवदना संघर्षी पावावे निर्वाणी रक्षा सुना जय देव बोल भवानी माता की जय हरी राधा दो सदानंदी जाओ माता की जय सुखदेव समानंदी शांति दे अखंड लक्ष्मी प्राप्त मनोकामना दीर्घमाश कल्याण सुयशस्वी भवतु पुढे करा सांगा देवा काय नाव तब्येत चांगली होऊ दे नोकरी व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू दे असते सौख्य दे मंगल कार्य सिद्धी धनदानी समृद्धी लाभते मनोकामना पूर्ण दीर्घमाश कल्याण तो यशस्वी भवंतो या इकडे पुढे या इकडे कोण कोण इकडे पुढे नमस्कार करा ना इकडे प्रणमामदे शिवे सर्वासारी शरण है गौरी नारायण ते पुत्रतुल्य महाकाय सूर्यप्रसन्न प्रभव निर्विघ्नं प्रमोदेव सर्वकार्ये ओम भूर्भुवस्वाहा अंतःसुवर्णे भर्गो देवस्य धीमहि यो न प्रचोदयात् या कोणाची मंडळी मूल वगैरे आहे का हा चांगले संतान होते फुलवृद्धी होते लग्न होते मनोकामना होते दीर्घमाशी कल्याण तो यशस्वी होतो नारायणी भगवता की जय किती उंच केलं तरी समोर माणसं सगळी उंच आहेत आम्ही मुखदर्शन घेऊन आलोय कारण मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यात जाण्यात काय अर्थ नव्हता कारण देवी ही निद्रावस्थेत आहे आणि ती निद्रावस्थेतून येणार आहे तर देवी ही 7 तारखेनंतर निद्रावस्थेतून येणार आहे त्यानंतर सोहळा असतो या ठिकाणी तो सोहळा बघण्यासारखा असतो पण आपण आता असं आल्यामुळे आपल्याला ते शक्य झालं नाही दर्शन त्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतलं आहे आणि मुखदर्शन घेऊन आता आम्ही निघाले पुढील प्रवासासाठी बरेच लोक आले दर्शनासाठी या इथे यज्ञ हवन असे कार्यक्रम केले जातात आपण आई जगदंबेच्या मंदिराजवळ आलोय आणि ह्या इथे मातेला अर्पण केल्या जातात किंवा पूजल्या जातात अशा ह्या कवड्या इथे आहेत कवड्यांची माळ
तर देवी मातेला जोगवा व्हायला जातो ह्या ठिकाणी आणि त्याचं सर्व साहित्य या बाजारपेठेत मिळणार तुम्हाला. मंडळी, आपली गाडी एका ठिकाणी जेवणासाठी थांबले आणि सहज म्हणून आजूबाजूच्या परिसरात आम्ही फिरत असताना त्या नंदी महाराजांचं दर्शन झालं. त्या ठिकाणी नंदी आहे, तर त्या ठिकाणी शिव महादेव सुद्धा असणार म्हणून सहज आम्ही बघायला मंदिराकडे वळलो आणि बघितलं तर अद्भुत असं हे मंदिर या ठिकाणी मला दिसलं. सर्वत्र पाहाल तर फक्त आणि फक्त शिवलिंग तुम्हाला पाहायला मिळतील. जिकडे पाहाल तिकडे तुम्हाला ही अशी शिवलिंगच पाहायला मिळतील. एकूण 108 शिवलिंग या इथे आहेत. असं आगळं वेगळं शिव मंदिर मी तरी अजूनपर्यंत पाहिलं नव्हतं, ते ह्या ठिकाणी मला पाहायला मिळालंय. आणि ह्या इथे आहे सुंदर असं शिवलिंग. आजूबाजूला देखील छोटी छोटी अशी एकूण 108 अशी छोटी छोटी शिवलिंग आहेत आणि मध्ये हे सुंदर असं भला मोठं असं शिवलिंग आहे. तर मंडळी, हे शिवलिंग आहे सांगवी मार्डी तालुका तुळजापूर या ठिकाणचं. आलात तर नक्की भेट द्या. मंडळी, तुळजापूर मातेचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो गोंदवली महाराजांच्या मठाकडे. आणि गोंदवली महाराजांच्या मठाकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी कळालं की त्या ठिकाणी शूटिंगला अलाउड नाही. त्यानंतर आम्ही सरळ मुंबईच्या दिशेने आलो. तर एकंदरीत हा आपला देवदर्शनाचा सर्व व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जाऊन चेक करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा द्या. टेक केअर. गुड बाय.